हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. न्यूयॉर्क शहराचे 112वे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासारखे धडाडीचे कर्तृत्ववान कल्पक असे महापौर भारतात निवडून येतील की नाही अशा पद्धतीची चिंता एका वृत्तपत्राने व्यक्त केली आहे आणि त्याच्यावरती अग्रलेख सुद्धा लिहिलाय. ममदानी यांचं ग्लोरिफिकेशन सुरू आहे. त्यांचा शपथविधी, त्यांचं सगळं कर्तृत्व याची दखल का घ्यावी असा प्रश्न पडतोय. पण त्याही वेळी त्यांनी 2020 सप्टेंबर 2020 पासून जे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा या कायद्याअंतर्गत जे अटकेत आहेत उमर खालिद, हे त्यांचा जामीन सुद्धा वेळोवेळी न्यायालयाने नाकारलाय. अशा या उमर खालिद यांना वी ऑल आर विथ यू असं पत्र पाठवलंय, असं या उमर खालिद यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलंय. ममदानी यांनी हे कृत्य केलंय, यावरनं त्यांच्या या कृत्याची दखल घेणं भाग पडतं आणि नेमकं त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणंही भाग पडतं. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की ममदानी यांचा जो शपथविधी आहे हा मुद्दामून न्यूयॉर्क मध्ये वेगळ्या ठिकाणी केला जातोय का, केला गेला आहे का, याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? ममदानी हे सोशल मीडिया क्रिएशन आहे. जसं आपल्याकडे केजरीवाल हे सोशल मीडिया क्रिएशन होतं आणि त्यांनी जशी सनसनाटी निर्माण केली होती तशाच प्रकारची सनसनाटी आता ममदानीने निर्माण केली आहे. केजरीवाल नावाचा भ्रमाचा भोपळा फुटाला बराच काळ गेलेला होता. आता ममदानीचा भ्रमाचा भोपळा फुटाला किती वेळ जातो हेच बघायला लागेल. त्याची जी सोशल मीडिया टीम आहे ती विलक्षण स्ट्रॉंग आहे. त्यांना निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात असा विजय मिळवून दिला. अर्थात त्याला कारणीभूत त्यांनी दिलेली अवास्तव अशा प्रकारची आश्वासनं आहेत. नंतरचा प्रश्न आला तर त्याचा आपण समाचार घेऊच. परंतु काहीतरी डिस्रप्टिव्ह करायचं, डिस्रप्टिव्ह बोलायचं, काहीतरी वेगळं बोलायचं, वेगळं करायचं, ही त्याची भूमिका कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण सामान्य जनतेचे आहोत, आपण लोकांबरोबरचे आहोत. गिग वर्कर्स म्हणजे तुमच्या घरी डिलिव्हरी बॉय येतो, साफसफाई कर्मचारी येतो, त्यांच्या बरोबर आपण आहोत हे दाखवण्याकरता म्हणून त्यांनी एक सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणू, एक काहीसं प्रतिकात्मक असं ठिकाण निवडलं आणि ते म्हणजे ओल्ड सिटी जे एक मेट्रो स्टेशन आहे, ओल्ड सिटी हॉल मेट्रो स्टेशन, त्या मेट्रो स्टेशनच्या बाहेरच्या बसस्टॉपवर त्यांनी ती मुलाखत, सभेच्या बाहेर त्यांनी ती मुलाखत घेतली, जेणेकरून त्या पथावरच्या लोकांचे आपण एकच तारणहार आहोत आणि त्यांच्या बरोबर आहोत हा संदेश त्याला द्यायचा होता. ही नौटंकी जगभर प्रसिद्ध पावली असली तरी त्यातली नाट्यमयता जरी काही क्षण तुम्हाला सुखावून गेली असली तरी प्रत्यक्ष डिलिव्हरी काय आहे हे आपल्याला नंतर कळेलच. सर, पण या ममदानींचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल संबंध कसे आहेत? या दोघांचा एकदम एकमेकांचे संबंध आणि दोघांचं रिलेशन कसं आहे? दोघांचं रिलेशन हे अतिशय सुखावं आहे असं म्हणलं पाहिजे. याचं कारण आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी एक संधी ट्रम्पवर टीका करायची सोडलेली नव्हती आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रत्युत्तर जोरदार निवडणुकीच्या काळात दिलेलं आपल्याला दिसतं. आणि विशेषतः ट्रम्पवर टीका करताना मी ज्या टीव्हीवर तुम्ही हे बघताय किंवा रेडिओवर ऐकताय तर कृपा करून तुमचा व्हॉल्यूम जरा मोठा करा आणि कानाच्या पडद्याच्या आत शिरू द्या, मी ट्रम्पला चॅलेंज करतोय अशी दरपोक्ती त्यांनी केलेली होती. जेव्हा पोलिसांची संख्या न्यूयॉर्क मधली आपण कमी करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं त्यावेळेला ट्रम्पनी नॅशनल गार्ड, सिक्युरिटी गार्डना आपण न्यूयॉर्कच्या रक्षणासाठी पाठवू असं थेट ठणकावलं. $6 बिलियन हे चाइल्ड केअरसाठी आता ममदानींना उभे करावे लागणार आहेत आणि त्याच्याकरता त्यांना ट्रम्पचं सहाय्य असल्याशिवाय ते उभे करता येणारच नाहीयेत. जी आश्वासनं दिलेली आहेत ती जर प्रत्यक्षात आणायची असतील तर त्यांना केंद्रातल्या सरकारशी म्हणजेच ट्रम्प सरकारशी असा पंगा घेऊन अजिबात चालणार नाहीये. त्यामुळे आत्ता तरी आपण ट्रम्पच्या नंतरचे एक प्रकारे संपूर्ण जगाचे म्हणजे अमेरिकेचे आणि पर्यायाने संपूर्ण जगाचे विचारवंत, मार्गदर्शक, तारणहार वगैरे आहोत असं चित्र त्यांनी निर्माण केलं असलं तरी हा देखील भ्रमाचा भोपळा लवकर फुटेल. सर, हे जरी असलं तरी ममदानींची बरीच विधानं चर्चेत आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं विधान असेल, राम मंदिराबद्दल केलेलं असेल, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याबद्दल केलेलं विधान असेल, ही सगळी विधानं चर्चेत आहेत. हे ममदानी जे आहेत हे मुद्दामून अशी कॉन्ट्रोवर्शियल विधानं करतात का, आपल्याला काय वाटतं? मुद्दामून 100% ती विधानं करतात. न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या व्यक्तीला राम मंदिराबद्दल बोलायचं तसं काही कारण नव्हतं. मोदी आणि गुजरात
च्या दंगली हा विषय आता इतिहास जमा झाला आहे. त्याच्यावर हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाचे निकाल आले आहेत. त्याच्यानंतर जनतेने 3दा निकाल त्यांच्या बाजूने दिलेला आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. लोकप्रिय नेत्यांच्या, जागतिक नेत्यांच्या रँकिंग मध्ये नरेंद्र मोदी हे क्रमांक 1 वर गेले अनेक वर्ष टिकून आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी त्यांच्याशी सल्लामसलत करण्याकरता वेळ मागितलेली आहेत. अनेक राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रांचे सर्वोत्तम असे जे सर्वोच्च पुरस्कार आहेत ते नागरी पुरस्कार त्यांना बहाल केले आहेत. आणि त्यांची लोकप्रियता किती आहे त्या संसदेसमोर त्यांनी जी भाषणं केली त्या भाषणानंतर त्यांना जे स्टँडिंग ओवेशन मिळालं, टाळ्यांचा कडकडाट झाला, उभं राहून मानवंदना मिळाली. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रोटोकॉल तोडून त्यांना एअरपोर्टवर रिसिव्ह करायला येतात. इतकंच काय तर कधी न दुसऱ्याच्या गाडीत बसणारे व्लादिमीर पुतीन हे मोदी यांच्या समवेत एका गाडीतनं प्रवास करतात. या सगळ्यातून त्यांची लोकप्रियता दिसते. अशा मोदींना आगपाखड करायची एक संधी हे ममदानी सोडत नाहीत. नेत्यानाहूला अटक केली पाहिजे. राम मंदिर बांधायची गरज नव्हती, किंवा राम मंदिर असायची गरज नव्हती, म्हणजे काय बांधलेलं ते पाडून टाकायचं का, अशा प्रकारची विधानं ते करताना दिसतात. एक कडवट सोशलिस्टिक स्टँड त्यांनी घेतलेला आहे. अफोर्डेबिलिटीचा नारा दिलेला आहे. न्यूयॉर्क शहराला आपण अफोर्डेबल करणार आहोत. त्यामुळे जी काही रेंट्स आहेत, भाडी आहेत, घरांची भाडी, त्याच्यावर आपण आता एक सिलिंग आणणार आहोत. तसंच जो ट्रान्सपोर्ट आहे न्यूयॉर्क शहरातून उपनगरात जायचा तो आपण जवळपास फुकट करणार आहोत. अशी फुकट्यांची अनेक आश्वासनं आपल्याकडे केजरीवाल यांनी दिलेली होती. परंतु त्या आश्वासनांचं आता अर्थकारणात जेव्हा रूपांतर होतं त्यावेळी पंजाबचं काय झालं आणि त्याच्या आधी दिल्लीचं काय झालं हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे वाह्यात अशी वक्तव्य, अव्यवहार्य असे वायदे, याचं दुसरं नाव जर काय असेल तर न्यूयॉर्कचा जोराब मन्नादी. सर, तरी सुद्धा त्यांनी जे उमर खालिद यांच्याबद्दल जे आता त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की त्यांनी त्यांना पत्र पाठवलं, असं उमर खालिद यांच्या निकटवर्ती यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट सुद्धा केली. आपल्याला याच्याबद्दल काय वाटलं? खरंच हे खरं असेल का? आणि आपल्या याच्याबद्दल विश्लेषण काय? उमर खालिद यांचे जे पार्टनर आहे बनोज ज्योत्स्ना लाहिरी, तिने एक्सवर म्हणजे ट्विटरवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यात एक हँड रिटन नोट आहे आणि ती हँड रिटन जोहरान ममदानी लिहिलेली आहे असा दावा तिने केलेला आहे. आता जोहरान ममदानी स्वतःनी याची पुष्टी जरी केलेली नसली तरी हे प्रकरण गंभीर असल्यामुळे त्याची दखल आपल्याला घेणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामध्ये वी आर ऑल थिंकिंग ऑफ यू, आम्ही सदा सर्व काळ तुझ्या बरोबर आहोत आणि तुझाच विचार करत असतो, असं जोहरान ममदानींनी उमर खालिद यांना लिहायचं तसं काही कारणच नव्हतं. परंतु तुझ्या आई वडिलांना भेटून मला अपार आनंद झाला अशी देखील टिप्पणी त्यांनी जोडून त्याच्याशी एक नातं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि उमर खालिद कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्याविषयी इतकं ममत्व आणि बंधुत्व जोहरान ममदानी का दाखवतायत असा प्रश्न जर भारतीयांना पडला तर त्यात काय चूक आहे? सर, तरी सुद्धा एवढं सगळं कॉन्ट्रोवर्शियल पर्सनॅलिटी असलेल्या ममदानींबद्दल भारतीय माध्यमांना एवढं आकर्षण का वाटतं, हा एक संशोधनाचा विषय ठरावा अशी गोष्ट आहे. अग्रलेख लिहिण्यापर्यंत त्यांच्याबद्दल, त्यांचं गुणगान अग्रलेख लिहिण्यापर्यंत माध्यमं गेलेली आहेत आपली. आपल्या भारतीय माध्यमांना त्यांचं एवढं आकर्षण का वाटतं? आपल्याला काय वाटतं? आपण याच्या एक ज्येष्ठ व्यक्ती आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात, आपल्याला काय वाटतं? ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब पासून, बेताल वक्तव्यापासून वैतागलेल्या अमेरिकनांना एक सुटका पाहिजे होती आणि तो सुटकेचा तारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे असं चित्र रंगवलं गेलेलं आहे. पण हे म्हणजे काय माहितीये का, रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती तिकडे निर्माण होणार आहे. आणि भारतामध्ये जणू काय असं आहे की 29 साली आता ममदानीच प्रचाराला येतील आणि त्यांच्या प्रचाराने जी आता सत्तारूढ पक्ष आहे त्याची कसपडा समानती उडून जातील अशी एक कल्पना, शेख चिल्लीची कल्पना याच्यामध्ये असेल. आणि म्हणूनच उठसूट मोदी, योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र यांच्यावर शिंतोडे उडवणारे, अग्रलेख लिहिणारे काही महाभाग आपल्याला ममदानींचं कौतुक करताना दिसतात. पण लक्षात घेतलं पाहिजे, ममदानी पहिल्या दिवशी आले तेव्हा तुम्ही त्यांचं कौतुक करताय, पण त्यांनी जे अव्यवहार्य असे वायदे केलेले आहेत त्या वायद्यांच्या पूर्ततेविषयी काय बोलणार, त्याच्या व्यवहार्यतेविषयी काय बोलणार? त्यांनी यायच्या आधीच राम मंदिरावर बोललेले आहेत, यायच्या आधी मोदींवर बोललेले आहेत, यायच्या आधी ते नेत्यानेवर बोललेले आहेत. या सगळ्या आक्षेपार्ह विधानांना तुम्ही एक प्रकारे पुष्टी देताय असंच म्हटलं पाहिजे. त्यामुळे हे जे आकर्षण आहे ते एका पराभूत मानसिकतेतनं आणि या देशाविषयीच्या असलेल्या हीनत्व भावनेतनं आले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.
या ममदानींचं काय करायचं ह्याच्याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडलाय आणि भारतीय माध्यमांचं काय करायचं हा एक दुसरा एक प्रश्न आहे की यांना काय एवढं वाटतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण चर्चा करत राहूच, पण आज आपण यांच्या शपथविधीबद्दल आणि यांनी जे अगदी ज्याची दखल घ्यावीच लागेल भारतीयांना, असं एक अतिशय धक्कादायक असं कृत्य त्यांनी जे केलंय भारतासंबंधी, त्याची दखल घेणं आज आपल्याला गरजेचं होतं आणि त्याच्यावरती आज आपण बोललो. यावेळी आम्हाला वेळ दिलात आणि याच्यावरती चर्चा केली. इथे मला एक छोटासा मुद्दा मला द्यायचा आहे, आणि तो म्हणजे ज्यांनी ज्या व्यक्तीचं कौतुक केलं ना त्याचा बायोडाटा जरा तपासून बघा. आणि तो म्हणजे उमर खालिद. हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत जे दंगे झाले, अर्थात ते घडवले गेलेले होते, त्यातले अनेक मास्टर माइंड जे होते त्यातला एक महत्वाचा मास्टर माइंड कोण असेल तर उमर खालिद आहे. आणि त्याची विधानं तरी किती आक्षेपार्ह आहेत. ती विधानं काय आहेत तर भारताची त्यांच्या ईशान्येकडच्या राज्यांशी जोडणारी जी नाळ आहे ती नाळ तोडली पाहिजे, त्याच्यावर आपण स्वतःचं वर्चस्व दाखवलं पाहिजे, ही विधानं आहेत. अशीच विधानं बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांच्या मंत्रिमंडळातल्या एका नेत्यानं केलेली आहेत आणि त्याच्यावर युनुस गप्प आहेत. अशीच विधानं आपल्याला पाकिस्तान मधले नेते करताना दिसत आहेत. मग यांच्याशी तुमचे काही संबंध होते का असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारचा 5 वर्ष जेलमध्ये असलेला, ज्याच्या जामिनाचा अर्ज उच्च न्यायालयाने अनेक वेळा फेटाळलाय, असा 37 वर्षाचा हा विद्यार्थी आहे आणि स्ट्रॅटेजिकली त्यांनी तो सुप्रीम कोर्टात येऊ दिलेला नाही. ज्या कायद्याअंतर्गत त्याला अटक झालेली आहे तो म्हणजे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, याच्या अंतर्गत एखाद्याला दहशतवादी घोषित करता येतं हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दल जे सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये रेजिम चेंज असा शब्द आलेला आहे. रेजिम चेंज म्हणजे काय तर राज्यव्यवस्था उलथवून टाकण्याकरता कट करणे, हा अतिशय गंभीर आरोप आहे. आणि अशा आरोपीला तुम्ही सांगता वी आर ऑल थिंकिंग ऑफ यू, आणि त्याच्या आई वडिलांना भेटून मला अपार आनंद झाला. आणि अशा ममदानीचं कौतुक करणारे आम्ही त्याच्यासारखे बुद्धिमान कल्पक धडाडीचे असे आमच्याकडे महापौर कधी येणार, असा तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न विचारताय. याची इतकी दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. सर खरंच ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि ममदानींसारख्या व्यक्तीने भारताच्या बद्दल इतकी आगळीक का करावी हा एक दुसरा प्रश्न आहे. आणि भारतीय माध्यम त्यांचंच गुणगान गातात, हा एक मुळात संशोधनाचा विषय आहे. या सगळ्याच गोष्टींमध्ये आपण पुन्हा एकदा आपण वेळोवेळी चर्चा करत राहूच, पण आज तुम्ही मला वेळ दिलात आणि या विषयाची चर्चा केली त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. भारत विरोधी ममदानींचं करायचं काय हा एक सगळ्यात भारतीयांना प्रश्न आहे. आणि ते सातत्याने भारत विरोधी विधान करून सुद्धा ते भारतीयांना एवढे लोकप्रिय का, ही मानसिकता आपल्या भारतीयांची का आहे, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. मुळात हे प्रश्न आम्ही तुमच्यावरती सोडलेत. सर्व प्रेक्षकांनी याच्याबद्दल व्यक्त व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.